गाढव आणि कोल्हा चांगली मित्र होते. ते दोघं रोज एकत्र फिरायला जायचे. मित्रा, माझी एक इच्छा आहे. मला शिकारीला जायचं आहे. अरे त्यात काय, चल ना आत्ताच जाऊ आणि एक मोठा प्राणी पकडून आणू. जंगलात खूप लांब अंतरावर चालून सुद्धा त्यांना एकही प्राणी दिसला नाही. मित्रा, मी आता खूप थकलो आहे. मी आता नाही चालू शकणार. जवळपास कुठे लहान प्राणी असेल तर पाहू शकतो का? मी इथेच बसतो. कोल्ह्याला संकट आहे हे कळले होते. तरीही न घाबरता त्याने विचार केला. तो समोर न पाहताच सिंहाच्या वाटेने चालत गेला. राजे साहेब, आपण अगदी भुकेलेले दिसत आहात. माझ्यासारखा एवढा लहान जीव खाऊन तुमचं पोट नाही भरणार, म्हणून मी तुम्हाला मोठ्या शरीराचा प्राणी शिकार म्हणून आणून देईन. काय? शिकारीसाठी मोठा प्राणी कुठे आहे? वाटेत मी एक मोठे गाढव पाहिले होते. मी कसंही करून त्याला माझ्या जाळ्यात फसवतो आणि त्याला तुमच्याकडे घेऊन येतो आत्ताच. मला जाण्याची परवानगी द्यावी राजे साहेब. ठीक आहे, तू जाऊ शकतोस. वाचले बाबा एकदाचे. आणि कसंही करून गाढवाला फसवून सिंहाच्या समोर घेऊन जावं लागेल. कोल्हा धावत धावत गाढवाजवळ पोहोचला. मित्रा, तुला कोणता प्राणी मिळाला? मला छान शिकार मिळालीये. खूप मोठी शिकार आहे ती. आपण त्याला पकडायचं, पण त्यासाठी मला तुझी मदत लागेल. अच्छा, बोल, माझी काय मदत हवी तुला? तू जाळ्यात अडकल्यास असा झोपून राहा. तो तुझ्याजवळ आला की मी हळूहळू येणार आणि वरची जाळी टाकणार त्याला पकडण्यासाठी. ठीक आहे, चालेल ना? एवढं बोलून कोल्हा त्या गाढवाला एका शिकाराच्या जाळ्यात अडकवतो. कोल्ह्याच्या गोष्टीवर विश्वास ठेवून गाढव त्या जाळीत झोपतो. अच्छा, मी आता जाऊन येते. हा. कोल्हा धावतच सिंहाजवळ जाऊन पोहोचतो. राजे साहेब, मी एक युक्तीचा प्रयोग करून त्याला फसवलंय. आता तुम्ही येऊन तुमची भूक मिटवू शकता राजे साहेब. सिंह कोल्ह्यासोबत लगेच निघतो. तेव्हा त्याला समोरच्या जाळ्यामध्ये एक गाढव अडकलेला दिसतो. हा जे बोलतोय ते खरं आहे का हे पाहण्यासाठी सिंह त्याच्या जवळ जातो. अरे बापरे! त्यावेळी सिंहाच्या मनात एक विचार येतो की हा गाढव तर जाळ्यात अडकलेला आहे आणि तो शुद्धीतही नाहीये. हा काही माझ्या हातून वाचणार नाही. याला आपण उद्या खाऊया. आज तर आपण या कोल्ह्यालाच खाऊया. स्वतःला वाचवण्यासाठी याने मित्राला अडकवलं. आता याला पकडण्यासाठी मला बुद्धीचा वापर करावा लागेल. तुम्ही कसला विचार करताय राजे? मी असा विचार करत आहे की मला तुझा मंत्री बनायला हवं. ये जरा, मी तुझा राजा म्हणून स्वीकार करतो. सिंहाचा मंत्री बनायची संधी आहे. अरे वा! आणि तो सिंहाच्या दिशेने चालत जातो. बघितलं मित्रांनो, फसवणूक करणाऱ्याला काय शिक्षा मिळाली?